सीवेज, सलेज या टर्म्स काय असतात आपण पाहिलं होतं. स्टॉर्म वॉटर डिस्चार्ज किंवा तुम्ही त्याला ड्रेनेज डिस्चार्ज असतात त्याला आपण काय म्हणतो, त्या टर्म्स सगळ्या समजून घेतल्या होत्या, बरोबर. त्यानंतर आपण काय पाहिलं होतं, सिवरेज सिस्टीम पाहिलेली आहे ना. अगदी आपण प्रत्येक घरापासून जे म्हणजे जे काय असेल त्या ठिकाणी कनेक्शन्स असतील सिवेज कलेक्ट करण्यासाठी, दॅट आर हाऊस सिवेज. हाऊस सिवेजने आपण पाईप्स थ्रू त्या ठिकाणी काय केलेलं आहे, सिवर पाईप्स थ्रू सिवेज कलेक्ट केलेलं आहे, डोमेस्टिक सिवेज. त्यानंतर त्यासोबतच आपण रेन वॉटर जे आहे रूफ टॉप्सवरचं आणि कोर्टयार्ड सोबतचं तेही कलेक्ट केलेलं आहे. आणि आपण हे कुठे घेऊन गेलेलो आहे, लॅटरल सिवरमध्ये. लॅटरल सिवरमधून ब्रांच सिवरमध्ये, ब्रांच सिवरपासून मेन सिवर्स आणि ॲट लास्ट आउटफॉल सिवरने आपण आता जे वेस्ट वॉटर जे आहे सिवेज ट्रीटमेंट प्लांटवर घेऊन आलेलो आहेत. आता वेस्ट वॉटर ज्यावेळेस सिवेज ट्रीटमेंट प्लांटवर आलेला आहे, आता इथं आपण काय करतोय, क्वालिटी पॅरामीटर्स चेक करत असतो. मित्रांनो, क्वालिटी पॅरामीटर्स आपण का बरं चेक करतो, इन ऑर्डर टू प्रोव्हाइड डिझायर्ड ट्रीटमेंट टू द सिवेज. बरोबर, आपल्याला सिवेजला डिझायर्ड ट्रीटमेंट प्रोव्हाइड करायची आहे. त्यामध्ये काही प्रिलिमिनरी, प्रायमरी, सेकंडरी ट्रीटमेंट प्रोसेस असतात. ओके, सो आता आपण हे सगळे आज आपल्याला ओव्हरव्ह्यू या सगळ्या पार्टचा घ्यायचा आहे आणि काही क्वेश्चन सुद्धा सॉल्व्ह करायचे आहे. ठीक आहे, सो सगळे आले असतील तर आपण स्टार्ट करूया. ओके, चालेल, आपण स्टार्ट करतोय आपल्या या सेशनला. ठीक आहे, येस, वी आर स्टार्टिंग अवर सेशन. आले असतील सगळे, चला. बघा मित्रांनो, आपण प्रिव्हियसली फिजिकल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द वेस्ट वॉटरच्या या लेक्चरमध्ये, प्रिव्हियस लेक्चरमध्ये टर्बिडिटी, कलर, ओडर, टेम्परेचर, टोटल सॉलिड्स म्हणजे त्यामध्ये सस्पेंडेड सॉलिड, सेटलेबल सॉलिड्स, डिझॉल्व्ड सॉलिड्स, ऑर्गेनिक काय असतं, इनऑर्गेनिक इम्प्युरिटीज काय असतात, बायोडिग्रेडेबल, नॉन बायोडिग्रेडेबल, सगळं काय आपण पाहिलं होतं ना प्रिव्हियस लेक्चरमध्ये. टोटल सॉलिड्स आपण सगळं पाहिलेलं होतं, समजून घेतलं होतं, बरोबर. आता आपल्याला या लेक्चरमध्ये स्टार्ट करायचं आहे विथ दिस केमिकल कॅरेक्टरिस्टिक्स आणि आपल्याला पुढे सिवेज ट्रीटमेंट प्रोसेस पण पाहायचे आहेत आणि काही क्वेश्चन्स पण सॉल्व्ह करायचे आहेत. ओके, सो आज आपल्याकडे आहे वेळ, तर आपण आज क्वेश्चन पण सॉल्व्ह करूया. ठीक आहे, चालेल. सो बघा मित्रांनो, पीएच जो आहे, पीएच त्या ठिकाणी हा पॅरामीटर आहे ना, वेस्ट वॉटरचं पीएच आपण कसं डिटरमाइन करतात. आता वेस्ट वॉटर इंजिनिअरिंगमध्ये सगळ्या गोष्टींचा आपल्याला जस्ट ओव्हरव्ह्यू बघावा लागतो, कारण वॉटर सप्लाय इंजिनिअरिंगमध्ये पीएच कसा डिटरमाइन करायचा किंवा पीएच काय आहे हे सगळं मी तुम्हाला समजून सांगितलंय, बरं. तर आता आपण इथं जस्ट आयडिया पाहूया. बघा मित्रांनो, लक्षात ठेवा, पीएच जो आहे, इन केस जर त्या ठिकाणी फ्रेश सिवेज असेल, ओके, फ्रेश सिवेज जर असेल तर फ्रेश सिवेज त्या ठिकाणी त्याचा जर पीएच आपण चेक केला तर तो अल्कलाइन असतो. ठीक आहे, पीएच ऑफ द फ्रेश सिवेज इज अल्कलाइन. पीएच ऑफ द ओल्ड सिवेज इट इज ऍसिडिक. ठीक आहे, ओल्ड सिवेज जर असेल म्हणजे डिकम्पोज झालेलं आहे किंवा तुम्ही त्याला असं म्हणा सेप्टिक सिवेज है ना, जे ओल्ड सिवेज आहे त्याला आपण काय म्हणतो, सेप्टिक सिवेज किंवा स्टेल सिवेज, बरोबर. सो जर त्याचा जर पीएच चेक केला आपण तर तो कसा निघेल, ऍसिडिक मिळून येतो आपल्याला. सो हे लक्षात ठेवा, कधी कधी 1 मार्कसाठी गेटमध्ये, यूपीएससी, एमपीएससी सारख्या एक्झाम्समध्ये विचारलं जातं. ठीक आहे, पीएच ऑफ द फ्रेश सिवेज इज अल्कलाइन इन नेचर, पीएच ऑफ द ओल्ड सिवेज और सेप्टिक और स्टेल सिवेज इज ऍसिडिक इन नेचर. ठीक आहे, आता पीएच आपल्याला एज सांगत असतो सिमिलरली, है ना, जसं आपण त्या ठिकाणी प्रिव्हियसली पण पाहिलं आहे. पुन्हा पीएच डिटरमाइन करणं का बरं गरजेचं आहे. बघा मित्रांनो, पीएचच्या व्हॅल्यूवरून काही त्या ठिकाणी ट्रीटमेंट प्रोसेसमध्ये त्यांची जी एफिशियन्सी जी आहे ती चेंज होत असते. जसं की आपण वॉटर सप्लाय इंजिनिअरिंगमध्ये पाहिलं आहे की जर पीएच जास्त असेल तर क्लोरिनेशन म्हणजे डिसइन्फेक्शनची जी एफिशियन्सी आहे ती कमी होत असते. पीएच जर जास्त असेल तर डिसइन्फेक्शनची एफिशियन्सी कमी होते, म्हणून आपल्याला पीएच जसा मेंटेन करावा लागतो काही ट्रीटमेंट प्रोसेससाठी. सेम इथंही वेस्ट वॉटर इंजिनिअरिंगमध्ये सुद्धा आपण डिसइन्फेक्शन, टर्शरी ट्रीटमेंट इफ निडेड आपण प्रोव्हाइड करतो. सो क्लोरिनेशनसाठी पुन्हा हा पीएच हा पॅरामीटर महत्त्वाचा आहे वेस्ट वॉटर इंजिनिअरिंगमध्ये सुद्धा, त्यामुळे आपल्याला पीएच चेक करणं गरजेचं असतो, बरोबर. त्यानंतर डिझॉल्व्ड ऑक्सिजन. बघा मित्रांनो, डिझॉल्व्ड ऑक्सिजन हा डिझॉल्व्ड ऑक्सिजन या वर्डबद्दल म्हणजे जसं वेस्ट वॉटरमध्ये जो ऑक्सिजन प्रेझेंट आहे त्याबद्दल आपण बोलताय. ठीक आहे, वेस्ट वॉटरमध्ये जो ऑक्सिजन प्रेझेंट आहे दॅट इज नथिंग बट दी डिझॉल्व्ड ऑक्सिजन. आता हा जो डिझॉल्व्ड ऑक्सिजन आहे फ्रेश सिवेज जर असेल तर त्यामध्ये प्रेझेंट असेल. ज्यावेळेस डिकम्पोजिशन प्रोसेस होते हा डिझॉल्व्ड ऑक्सिजन युटिलाइज केला जातो बॅक्टेरियापासून. कशासाठी युटिलाइज करतात ते, हा जो डिझॉल्व्ड ऑक्सिजन जो आहे बॅक्टेरियाज युटिलाइज करतात इन ऑर्डर टू डिकम्पोज ऑर्गॅनिक मॅटर प्रेझेंट इन दी सिवेज ऑर वेस्ट वॉटर, बरोबर. वेस्ट वॉटरमध्ये प्रेझेंट असणाऱ्या ऑर्गॅनिक मॅटरला डिकम्पोज करण्यासाठी बॅक्टेरिया जे आहेत वेस्ट वॉटरमध्ये प्रेझेंट असणाऱ्या डिझॉल्व्ड ऑक्सिजनला युटिलाइज करतात.
मग आपल्याला हा पॅरामीटर इथं चेक करणं का बरं गरजेचं आहे, कारण आपण वेस्ट वॉटर जे आहे ट्रीटमेंट नंतर डिस्पोज करत असतो रिव्हर्समध्ये किंवा लेक्समध्ये किंवा त्या ठिकाणी ओशन्स किंवा सी मध्ये किंवा ऑन द सर्फेस ऑफ द लँड. मग ज्यावेळेस आपण रिव्हरमध्ये डिस्पोज करणार आहे ना, ट्रीटेड सिवेज ज्यावेळेस आपण रिव्हरमध्ये डिस्पोज करणार आहे त्यावेळेस ते जर मायक्रो जे काही त्या ठिकाणी बॅक्टेरिया जे आहे, आपण बॅक्टेरियाला लागणारा डिझॉल्ड ऑक्सिजन किती आहे इथं जर फाइंड आउट नाही केला तर ते काय करतील, रिव्हर्समध्ये जो असणारा ऑक्सिजन आहे तो युटिलाइज करतील आणि ऑर्गॅनिक मॅटरला डिकम्पोज करतील. सो ॲक्वॅटिक लाईफ आहे ना, रिव्हरमध्ये जे ॲक्वॅटिक लाईफ आहे म्हणजे प्लांट्स असतात किंवा फिश असतात, यांना लागणारा जो ऑक्सिजन आहे जर बॅक्टेरियाने युटिलाइज केला तर ॲक्वॅटिक लाईफ म्हणजे प्लांट्स आणि फिश जे आहेत रिव्हर बॉडीजमध्ये वॉटर बॉडीजमध्ये ते त्या ठिकाणी काय होतील, ते व्हॅनिश होतील आहे ना. दे विल बी व्हॅनिश फ्रॉम द ॲक्वॅटिक लाईफ काय होईल त्या ठिकाणी व्हॅनिश होणार आहे जर त्यांचा ऑक्सिजन जो आहे त्यांच्या वाटेचा ऑक्सिजन जर त्या ठिकाणी बॅक्टेरियाजने युटिलाइज केला तर. म्हणून आपल्याला डिझॉल्ड ऑक्सिजन किती रिक्वायर्ड आहे, वेस्ट वॉटरचं डिझॉल्ड ऑक्सिजन किती आहे हे चेक करणं गरजेचं आहे आणि तशा प्रकारे ट्रीटमेंट करून ऑक्सिजनची लेवल मेंटेन ठेवणं गरजेचं असतं. ओके, सो आता हे लक्षात येते आपल्याला. सो डिझॉल्ड ऑक्सिजन 4 मिलीग्राम पर लिटर इतका त्या ठिकाणी वॉटरमध्ये असायला पाहिजे. 4 मिलीग्राम पर लिटर पेक्षा जास्त असणं गरजेचं आहे. ओके, इन केस त्यापेक्षा कमी असेल तर फिश लाईफ इट विल गेट एक्सटिंग्युश्ड आहे ना, फिश लाईफ त्या ठिकाणी काय होईल, डेथ होईल फिशची किंवा प्लांट्सची सुद्धा डेथ होणार आहे. त्यामुळे 4 मिलीग्राम पर लिटर हा रिक्वायर्ड डिझॉल्ड ऑक्सिजन आहे. जो सॅच्युरेटेड म्हणजे जी त्या ठिकाणी मॅक्सिमम लेवल ऑफ डिझॉल्ड ऑक्सिजन असते इट इज नियर अबाउट 9.2 मिलीग्राम पर लिटर. ठीक आहे, जर वॉटर बॉडी जर त्या ठिकाणी आपण प्युअर वॉटर बॉडीज म्हणू शकतो, गुड क्वालिटी वॉटर बॉडीज म्हणू शकतो, तर त्यांच्यामध्ये जो डिझॉल्ड ऑक्सिजनची व्हॅल्यू आहे ती 9.2 मिलीग्राम पर लिटर सॅच्युरेटेड डिझॉल्ड ऑक्सिजनची व्हॅल्यू असते. ओके, सो हे इथपर्यंत आलं असेल लक्षात. ओके, इथपर्यंत तुम्ही पाहिलं असेल. त्यानंतर बघा मित्रांनो, सो हे क्लोराईड कंटेंट आपण त्या ठिकाणी डिटरमाइन करतो आणि त्याला मेंटेन ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. आफ्टर दॅट नायट्रोजन कंटेंट. बघा मित्रांनो, नायट्रोजन कंटेंट आपल्याला ऑर्गॅनिक मॅटरचं प्रेसेन्स सांगत असतो. ठीक आहे, इट इंडिकेट्स द प्रेसेन्स ऑफ ऑर्गॅनिक मॅटर अँड ऑल्सो इट इंडिकेट्स द कंडिशन ऑफ द पोल्युशन ऑफ द वेस्ट वॉटर. बघा आता इथे नेक्स्ट स्लाइडवर दाखवलं इथे हे जे नायट्रोजनचे कंटेंट जे आहे, नायट्रोजनचं कंटेंट इंडिकेट करत असतं वेस्ट वॉटरमध्ये कोणाचा प्रेसेन्स, ऑर्गॅनिक मॅटरचा प्रेसेन्स इंडिकेट करत असतो. सो नायट्रोजनचे काही फॉर्म्स आहेत जसं की इथे दिलेलं आहे फ्री अमोनिया किंवा अमोनिया नायट्रोजन. तो काय इंडिकेट करतो, इट इंडिकेट्स रिसेंट पोल्युशन. जे की रिसेंट पोल्युटेड वेस्ट वॉटर असेल त्यामध्ये हा फ्री अमोनिया किंवा अमोनिया नायट्रोजन प्रेझेंट असेल. इन केस त्या ठिकाणी क्वांटिटी ऑफ नायट्रोजन जे आहे डिकम्पोजिशनच्या बिफोर आहे ना, बिफोर द डिकम्पोजिशन हॅज स्टार्टेड जी क्वांटिटी ऑफ नायट्रोजन असेल त्याला आपण म्हणतो असतो अल्ब्युमिनॉइड नायट्रोजन और ऑर्गॅनिक नायट्रोजन. दोघांचं कॉम्बिनेशन त्याला आपण जेल्डियाल नायट्रोजन म्हणतो. बरोबर. त्यानंतर नायट्रिट्स आपण पाहिलंय, नायट्रिट्स नायट्रेट जे आहेत नायट्रोजनस ऑर्गॅनिक मॅटरचं जे आपण सायकल पाहिली होती नायट्रोजन सायकल प्रिव्हियस लेक्चरमध्ये, त्यावेळेस आपण हे सगळं पाहिलं आहे, नायट्रिट्स नायट्रेट्स कसे फॉर्म होतात ते. बरोबर. सो आता बघा नायट्रेट जे आहे इंडिकेट करत असतं पार्टली डिकम्पोज्ड कंडिशन. ठीक आहे, नायट्रेट्स काय इंडिकेट करतात, पार्टली डिकम्पोज्ड कंडिशन जी की व्हेरी व्हेरी हार्मफुल आहे. हाफ डिकम्पोज ऑर्गॅनिक मॅटर जो असतो हा व्हेरी व्हेरी हार्मफुल असतो. वॉटरमध्ये तो नको आहे आपल्याला, नेग्लिजिबल झिरो असायला पाहिजे जर इन केस आपण वॉटर सप्लाय इंजिनिअरिंगमध्ये पाहत होतो त्यावेळेस. बरोबर. सो हा पार्टली किंवा हाफ डिकम्पोज्ड ऑर्गॅनिक मॅटर असेल तर त्यामध्ये नायट्रेट्स प्रेझेंट असतात. बरोबर. आफ्टर दॅट जे ओल्ड पोल्युशन असेल किंवा फुल्ली ऑक्सिडाइज्ड ऑर्गॅनिक मॅटर असेल तर त्यामध्ये कोणता प्रेझेंट असतो, नायट्रेट प्रेझेंट असतो. त्यामध्ये काय प्रेझेंट असतो, नायट्रेट प्रेझेंट असतो. आता बघा मित्रांनो, 45 मिलीग्राम पर लिटर पेक्षा यापैकी कोणाचं नायट्रेट जास्त असला की नायट्रेट असल्यावरती जास्त असल्यावरती कोणता डिझीज होतो, ब्लू बेबी डिझीज जो आहे हा नायट्रेटमुळे होतो की नायट्रेटमुळे होतो, कमेंट करून सांगा. ठीक आहे, नायट्रेट किंवा नायट्रेट या दोघांपैकी कोणाचं कॉन्सन्ट्रेशन 45 मिलीग्राम पर लिटर पेक्षा जास्त झाल्यावरती ब्लू बेबी डिझीज होत असतो. या दोन ऑप्शन पैकी सिलेक्ट करायचं आहे. कमेंट बॉक्समध्ये तुम्ही आन्सर सांगा, नंतर आपण पुढचा पार्ट पाहतोय. बघा आता आपल्याला हे बघा हे जे पॅरामीटर्स आहे ना आपण इथपर्यंत आलोय, फॅट्स ऑइल आणि ग्रीस जे आहे डिटरमाइन करणं गरजेचं आहे, कारण हे सेडिमेंटेशन टँक पुढे ट्रीटमेंट प्रोसेस असतील
त्या ट्रीटमेंट प्रोसेसमध्ये असणारे जे ऑपरेशन्स आहेत त्यामध्ये डिस्टर्बन्स क्रिएट करू शकतात. म्हणून आपल्याला प्रेझेन्स ऑफ फॅट, ऑइल अँड ग्रीस जे आहे डिटरमाइन करणं गरजेचं आहे. बरोबर. हा प्रतीक आणि पवन आन्सर देत आहेत नायट्रेट. यस, बरोबर आहे तुमचं. ठीक आहे, यस, राईट आन्सर. ठीक आहे, यस, नायट्रेटचं प्रेसेन्स जर 45 मिलीग्राम पर लिटरपेक्षा जास्त असेल तर ब्लू बेबी किंवा मेथोमोग्लोबोनेमिया हा डिझीज होत असतो. यावर बरेचसे क्वेश्चन्स पण येतात, लक्षात ठेवायचं आहे. बरोबर. आता बघा, हे जे प्रेसेन्स ऑफ फॅट, ऑइल अँड ग्रीस जे मी म्हणतोय, हे काय करतात, सेडिमेंटेशन टँक्स असतील किंवा पुढे मे बी फिल्टरिंग मीडिया असेल त्याला क्लॉग करू शकतात. म्हणून प्रेसेन्स ऑफ ऑइल, फॅट अँड ग्रीस जे आहे हे आपल्याला त्या ठिकाणी डिटरमाइन करणं गरजेचं आहे आणि त्याला रिमूव्ह करणं गरजेचं आहे. स्कीमिंग टँक यूज करून आपण यांचं प्रेसेन्स जे आहे त्या ठिकाणी रिमूव्ह करत असतो. बरोबर. सल्फाईड, सल्फेट्स आणि H2S गॅस वेस्ट वॉटरमध्ये जर प्रेझेंट असतील तर त्या ठिकाणी काय फाऊल गॅसेस आणि ओडर प्रेझेंट असतात. यांच्यामुळे फाऊल गॅसेस आणि ओडर बघायला मिळते आपल्याला वेस्ट वॉटरमध्ये. सो आपण एरेशनने हे त्या ठिकाणी रिमूव्ह करत असतो. आफ्टर दॅट आता हे जे महत्त्वाचे टर्म्स आहेत कोणत्या कोणत्या आहेत बघा. केमिकल ऑक्सिजन डिमांड, त्याला आपण म्हणतो COD. नेक्स्ट आहे बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड, ज्याला आपण म्हणतो BOD. त्यानंतर आहे टोटल ऑर्गॅनिक कार्बन, ज्याला आपण म्हणतो TOC. त्यानंतर आहे लास्टला थेरॉटिकल ऑक्सिजन डिमांड, ज्याला आपण म्हणतो THOD. ह्या टर्म ज्या आहेत हे अतिशय महत्त्वाच्या आहेत. मी तर समजून सांगणारच आहे पुढे. लक्ष देऊन ऐका मित्रांनो. काही एक्झाम्समध्ये, ठीक आहे, गेटमध्ये सुद्धा प्रिव्हियसली 1 मार्कसाठी याचं फुल फॉर्म विचारलेलं आहे. ठीक आहे, BODचं फुल फॉर्म मोस्टली. BOD जी ही टर्म आहे याचं सिग्निफिकन्स बाकीच्या पॅरामीटर्सपेक्षा सगळ्यात जास्त आहे. आता ते सगळ्यात जास्त बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांडचं त्या ठिकाणी सिग्निफिकन्स जास्त का बरं आहे ते आपण पुढे पाहूया. सो बघा मित्रांनो, हे बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड असतं. काही बुकमध्ये लोकल बुक्स असतात, काही टेकमॅक्स टेक्निकल पब्लिकेशनचे किंवा काही नोट्स असतील तुम्ही पाहिले असतील तर काही ठिकाणी बाय मिस्टेक किंवा लिहिलंही जातं कधी कधी बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड. ते पूर्णपणे चुकीचं आहे. ठीक आहे, बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड असं नाही राहत, ते बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, वेस्ट वॉटर इंजिनिअरिंग असू द्या किंवा वॉटर सप्लाय इंजिनिअरिंग असू द्या, BOD या टर्मचं फुल फॉर्म आहे बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड. ठीक आहे, व्हेरी मच इम्पॉर्टंट आहे. कधी कधी फुल फॉर्म इथेच मिस्टेक होते कधी कधी. ओके, सोपं आहे, याचा मार्क्स जाऊ नका देऊ. आता हे टर्म्स काय आहेत हे समजून घ्यायचं आहे. ठीक आहे, हे महत्त्वाचे टर्म्स आपण समजून घेऊया. याच्यावरच बरेचसे क्वेश्चन्स असतात जे की गेटमध्ये मी म्हणेल ट्रीटमेंट ऑफ सिवेज पेक्षाही सगळ्यात जास्त क्वेश्चन, ठीक आहे, सगळ्यात जास्त क्वेश्चन तुम्हाला BOD या टर्मवरच दिसतील. ठीक आहे, BOD ह्या टर्मवरच तुम्हाला सगळ्यात जास्त क्वेश्चन दिसतील. आपण सॉल्व्ह करूया. ओके, सो आपण पाहूया हे काय आहेत, ते टर्म्स काय आहेत समजून घ्या. एकदम सोप्या पद्धतीने आपण ह्या टर्म ज्या आहेत आज समजून घेणार आहे. एकदम शॉर्टमध्ये आपल्याला सगळ्या गोष्टी ओव्हरव्ह्यू मी जे तुम्हाला देतोय डायग्रामच्या मदतीने किंवा फ्लो चार्टच्या मदतीने एकदम सोपं करून सांगितलेलं. ठीक आहे, डिटेल थिअरी कंटेंटची काही गरज नाही या टर्मला. एकदम इझी करून आपण पाहणार आहे की हे टर्म्स काय आहेत ते. सो बघा मित्रांनो, लक्ष द्या. जे इम्प्युरिटीज असतात है ना, सिवेज मध्ये असणाऱ्या ज्या इम्प्युरिटीज असतात याला जर आपण क्लासिफाय केलं तर एकतर काही पार्ट जो आहे हा ऑर्गॅनिक इम्प्युरिटीज असेल है ना, आणि काही पार्ट जो आहे इनऑर्गॅनिक इम्प्युरिटीजचा असतो. हे आपण प्रिव्हियस लेक्चरमध्येही पाहिलं होतं. बरोबर. आता याला आपण अजून क्लासिफाय केलं तर आपल्याला माहित आहे ऑर्गॅनिकला जर क्लासिफाय केलं तर काय बनत असतात त्या ठिकाणी बायोडिग्रेडेबल ऑर्गॅनिक मॅटरमध्ये क्लासिफाय करतो आणि ऑर्गॅनिक मॅटरला नॉन बायोडिग्रेडेबल ऑर्गॅनिक मॅटरमध्ये आपण क्लासिफाय केलं होतं. बरोबर. आता हा जो इम्प्युरिटीज आहे सिवेजमध्ये, जर आपण यांचं पर्सेंटेज पाहिलं, सिवेजमध्ये प्रेझेंट असणाऱ्या ज्या इम्प्युरिटीज आहेत त्यांचं जर पर्सेंटेज पाहिलं टोटलपैकी 70% जे आहे हे ऑर्गॅनिक इम्प्युरिटीज असतात आणि 30% जे आहे हे इनऑर्गॅनिक इम्प्युरिटीज प्रेझेंट असतात. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. वेस्ट वॉटरमध्ये 70% ऑर्गॅनिक इम्प्युरिटीज आहेत आणि 30% इनऑर्गॅनिक इम्प्युरिटीज प्रेझेंट असतात. आता या 70% पैकी है ना, हे ऑर्गॅनिक इम्प्युरिटीज काय आहेत रे? ऑर्गॅनिक इम्प्युरिटीज वेस्ट वॉटरमधले सगळ्यात जास्त हार्मफुल इम्प्युरिटीज आहेत. आपण पाहिलं होतं प्राईम इम्प्युरिटी कोणती सिवेजमधली? ऑर्गॅनिक इम्प्युरिटीज आहेत. यालाच रिमूव्ह करणं गरजेचं आहे. कारण काय असतं की हे ऑर्गॅनिक इम्प्युरिटीज हाफ किंवा पार्टली डिकम्पोज होऊन तसेच राहतात, त्यामुळे भरपूर सारे डिझिजेस स्प्रेड होतात. जर इन केस आपण हे सिवेज वेस्ट वॉटर जे आहे हे वेस्ट वॉटर जर आपण तसंच डिस्पोज केलं विदाउट एनी ट्रीटमेंट है ना, विदाउट एनी ट्रीटमेंट जर आपण डिस्पोज केलं रिव्हर्समध्ये किंवा वॉटर बॉडीजमध्ये तर काय होईल, त्यापासून डिझिजेस स्प्रेड होणार आहेत. म्हणून आपण भर देत असतो वेस्ट वॉटरच्या ट्रीटमेंटवरती. ओके, आणि या पॅरामीटर समजण्यावरती. सो बघा मित्रांनो, आता हा जो ऑर्गॅनिक मॅटर आहे याला आपण क्लासिफाय केलं बायोडिग्रेडेबल आणि नॉन बायोडिग्रेडेबलमध्ये. हा ऑर्गॅनिक मॅटरच त्या ठिकाणी सगळ्यात जास्त हार्मफुल आहे. ठीक आहे, वेस्ट वॉटरमध्ये सगळ्यात जास्त हार्मफुल काय आहे? ऑर्गॅनिक मॅटर.
इनऑर्गॅनिक मॅटर जो की 30% असतो वेस्ट वॉटरमध्ये, फक्त इनऑर्गॅनिक मॅटर म्हणजे क्ले, सिल्ट, डेब्रिस, पार्टिकल हे काय आहेत, इनऑर्गॅनिक मॅटर आहे. ऑर्गॅनिक मॅटरमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं जसं की काही फूड वेस्ट असेल, व्हेजिटेबल वेस्ट असेल, ह्युमन फिसेस, ह्युमन एक्सक्रिटा, ॲनिमल वेस्ट, पेस्टिसाइड्स, हर्बिसाइड, केमिकल जे असतात हे सगळे काय आहेत, ऑर्गॅनिक इम्प्युरिटीज आहेत. आणि इनऑर्गॅनिकमध्ये क्ले, सिल्ट, डेब्रिस, पार्टिकल वगैरे असतील, न्यूट्रिएंट्स असतील काही, तर ते सगळे इनऑर्गॅनिक इम्प्युरिटीजमध्ये जातात. सो ते हार्मलेस असतात आहे ना, क्ले, सिल्ट, मातीचे पार्टिकल्स आहेत ते इनऑर्गॅनिक आहे तर ते त्या ठिकाणी हार्मलेस आहेत. फॉर्म ड्यू टू द डिग्रेडेशन आहे ना, डिकम्पोजिशन प्रोसेस झाली का त्यापासून काय बनतात, डिकम्पोजिशन. ऑर्गॅनिक मॅटर ज्यावेळेस डिकम्पोज होतो, डिकम्पोज झाल्यानंतर इनऑर्गॅनिक मॅटरमध्ये कन्व्हर्जन होत असतं. सो इनऑर्गॅनिक मॅटर काय म्हणतो आपण, फॉर्म ड्यू टू डिग्रेडेशन किंवा डिकम्पोजिशन, एकच आहे ते. ठीक आहे, डिकम्पोजिशन म्हणा किंवा डिग्रेडेशन म्हणा, त्यापासून फॉर्म झालेला आहे इनऑर्गॅनिक मॅटर. आणि याला आपण काय म्हणतो, इनऑर्गॅनिक मॅटर पुढे आता याला डिकम्पोज करू शकतात का, ऑलरेडी डिकम्पोज आहे तर त्याला डिकम्पोज नाही करू शकणार, मग त्यामुळे त्याला आपण म्हणतो नॉन बायोडिग्रेडेबल मॅटर. ओके, सो आता हे सगळं आता आपण हे क्लासिफिकेशन ज्यावेळेस पाहतोय, हे बोर्डवरती जे दिलेलं आहे हे क्लासिफिकेशन जे आहे काय म्हणतात हे पवन, बॉटनिकल, ऑक्सिजन डिमांड अँड बायोकेमिकल सेम असतात का, नाही, बॉटनिकल डिफरंट आहे तुम्ही जे बोलतायत ते. ठीक आहे, ओके, बायोकेमिकल हे वेगळं आहे. ठीक आहे, बघा. सो आता आपण हे जे पाहतोय बायोडिग्रेडेबल आणि नॉन बायोडिग्रेडेबल, आता याबद्दल आपल्याला स्टडी करायचं आहे. ऑर्गॅनिक मॅटरला वेस्ट वॉटरमधून रिमूव्ह करण्यासाठी आपल्याला काही पॅरामीटर्स पाहायचे आहेत, ज्याला आपण म्हणतो सीओडी, बीओडी, टीएचओडी आणि टीओसी. ओके, सो आता हे पॅरामीटर्स बद्दल आपल्याला स्टडी करायचं आहे. ऑर्गॅनिक मॅटरला रिमूव्ह कसं करणार त्यासाठी, बरोबर. सो बघा मित्रांनो, बायोडिग्रेडेबल ऑर्गॅनिक मॅटरला डिकम्पोज करण्यासाठी बॅक्टेरियाजला रिक्वायर्ड असेल ऑक्सिजन है ना, यांचं डिकम्पोजिशन कसं होत असतं, विथ द प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन. बायोडिग्रेडेबल ऑर्गॅनिक मॅटरला त्या ठिकाणी काय करतील, बॅक्टेरिया डिकम्पोज करणार आहे. सो फॉर डिकम्पोजिशन ऑफ बायोडिग्रेडेबल ऑर्गॅनिक मॅटर द अमाउंट ऑफ ऑक्सिजन रिक्वायर्ड इज नथिंग बट दी बीओडी. ठीक आहे, द अमाउंट ऑफ ऑक्सिजन रिक्वायर्ड इज नथिंग बट दी बीओडी. ठीक आहे, बायोडिग्रेडेबल ऑर्गॅनिक मॅटरला डिकम्पोज करण्यासाठी बॅक्टेरियाजला जो ऑक्सिजन रिक्वायर्ड असतो दॅट इज नथिंग बट दी बीओडी. ओके, त्यानंतर बघा हे जे बायोडिग्रेडेबल आणि नॉन बायोडिग्रेडेबल, ठीक आहे, बायोडिग्रेडेबल आणि नॉन बायोडिग्रेडेबल ऑर्गॅनिक मॅटर जे आहे या दोघांनाही डिकम्पोज करण्यासाठी आपण जसं की आता बायोडिग्रेडेबल ऑर्गॅनिक मॅटर बघा, बॅक्टेरियाज काय करतात, बायोडिग्रेडेबल ऑर्गॅनिक मॅटरला डिकम्पोज करू शकतात, आपण पाहिलं होतं, त्यांचा कार्बन बॉन्ड ब्रेक होऊ शकतो. परंतु नॉन बायोडिग्रेडेबल ऑर्गॅनिक मॅटरचा कार्बन बॉन्ड जे आहे ते स्ट्रॉंग असतात, बॅक्टेरियाज त्याला डिकम्पोज करू शकत नाही. म्हणून अशा नॉन बायोडिग्रेडेबल ऑर्गॅनिक मॅटरला डिकम्पोज करण्यासाठी आपण काही केमिकलचा वापर करतो. ठीक आहे, केमिकलचा यूज करतो. केमिकल्स यूज केले तर बायोडिग्रेडेबल ऑर्गॅनिक मॅटर पण डिकम्पोज होऊ शकतो आणि नॉन बायोडिग्रेडेबल ऑर्गॅनिक मॅटर पण डिकम्पोज होऊ शकतो. सो या प्रोसेसमध्ये जो ऑक्सिजन लागतो है ना, केमिकल्स ॲड केल्यानंतर डिकम्पोजिशनसाठी जो ऑक्सिजन रिक्वायर्ड असतो, बायोडिग्रेडेबल आणि नॉन बायोडिग्रेडेबल ऑर्गॅनिक मॅटरच्या डिकम्पोजिशनसाठी जो ऑक्सिजन लागतो त्याला आपण म्हणत असतो केमिकल ऑक्सिजन डिमांड. ठीक आहे, यामध्ये कोण आलेत, दोन्ही आलेत. ठीक आहे, नॉन बायोडिग्रेडेबल पण आणि बायोडिग्रेडेबल ऑर्गॅनिक मॅटर सुद्धा आलेले आहेत. ठीक आहे, हा जो बायोडिग्रेडेबल आहे तोही आलेला आहे आणि नॉन बायोडिग्रेडेबल ऑर्गॅनिक मॅटर यांच्यासाठी रिक्वायर्ड असणारा ऑक्सिजन सुद्धा दोघांनी मिळून काय बनलेला आहे, सीओडी बनलेला आहे. ओके, त्यानंतर टोटल ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक मॅटर डिकम्पोज होण्यासाठी जो काही ऑक्सिजन झाला असेल त्याला आपण टोटल त्या ठिकाणी ऑक्सिजन डिमांड म्हणूया. त्यानंतर जर इन केस फक्त कार्बन, ठीक आहे, आपण काय करूया, ऑर्गॅनिक मॅटरला डिकम्पोज करण्यासाठी जो टोटल कार्बनचं प्रेसेस लागतं त्याला टोटल ऑर्गॅनिक कार्बन म्हणतो. आणि थेरॉटिकली काय होत आहे, थेरॉटिकली मी म्हणत आहे की असं म्हणतात की जो काही बायोडिग्रेडेबल और नॉन बायोडिग्रेडेबल ऑर्गॅनिक मॅटरसाठी जो टोटल ऑक्सिजन डिमांड जे आहे त्याला आपण म्हणतो थेरॉटिकल ऑक्सिजन डिमांड. ही थेरॉटिकल व्हॅल्यू आहे, याचा कंप्लीट डिकम्पोजिशन कधीच होत नसतं. ठीक आहे, ऑर्गॅनिक बायोडिग्रेडेबल ऑर्गॅनिक मॅटरचं कंप्लीट डिकम्पोजिशन कधीच होत नाही सीओडीने सुद्धा. तर आपण थेरॉटिकली एक व्हॅल्यू ॲझ्युम करतो, तर थेरॉटिकल ऑक्सिजन डिमांडची व्हॅल्यू नेहमी सीओडी पेक्षा जास्त असते. सीओडीची व्हॅल्यू ही नेहमी बीओडी पेक्षा जास्त असते. बीओडीची व्हॅल्यू ही त्या ठिकाणी टोटल ऑर्गॅनिक कार्बनपेक्षा जास्त असते. सो आपण आता ह्या टर्म्स अजून पुढे डिटेलमध्ये पाहतोय, एक एक करून पहा. जसं की आता सगळ्यात पहिले आपण सीओडी पाहूया काय आहे ते. ठीक आहे, आपण सगळ्यात पहिले काय करूया, सीओडी ही टर्म काय आहे हे समजून घेऊया. ओके, बघा
सो आता केमिकल ऑक्सिजन डिमांड, बायोडिग्रेडेबल आणि नॉन बायोडिग्रेडेबल ऑर्गॅनिक मॅटरला मी काय म्हटलं होतं, बायोडिग्रेडेबल आणि नॉन बायोडिग्रेडेबल ऑर्गॅनिक मॅटरला डिकम्पोज करण्यासाठी जो काही ऑक्सिजन रिक्वायर्ड असेल केमिकल्स ॲड केल्यावरती, त्याला आपण म्हणत असतो, हा जो ऑक्सिजन रिक्वायर्ड आहे त्याला आपण म्हणत असतो केमिकल ऑक्सिजन डिमांड. सो आता इथे त्या ठिकाणी याचं डेफिनेशन जे स्टेटमेंट मी बोललोय ते इथे दिलेलं आहे. ठीक आहे, तुम्ही लिहू शकता किंवा स्क्रीनशॉट काढून घ्या. ओके, बघा, ऑक्सिजन रिक्वायर्ड फॉर डिकम्पोजिशन ऑफ टोटल ऑर्गॅनिक मॅटर, टोटल ऑर्गॅनिक म्हणजे बायोडिग्रेडेबल आणि नॉन बायोडिग्रेडेबल, इज कॉल्ड ॲज प्रेझेंट इन द वेस्ट वॉटर इज कॉल्ड ॲज COD. ओके, आता नेक्स्ट टर्म, आता याला केमिकल ऑक्सिजन डिमांड का बरं म्हटलं जातं? बघा, आता याला केमिकल ऑक्सिजन डिमांड का बरं म्हटलंय? कारण बायोडिग्रेडेबल ऑर्गॅनिक मॅटर जो आहे हा डिकम्पोज होऊ शकतो बायोलॉजिकली, बॅक्टेरियाजने पण डिकम्पोज होईल, आणि केमिकल ॲड केलं तर केमिकलने पण डिकम्पोज होतो, बरोबर. वी कॅन ब्रेक द बॉन्ड्स बाय ॲडिशन ऑफ द केमिकल्स ऑल्सो. आणि नॉन बायोडिग्रेडेबल ऑर्गॅनिक मॅटर जो की बायोलॉजिकली डिकम्पोज होत नाही तो केमिकली होतो. मग यामध्ये आपण केमिकल्स यूज करून बायोडिग्रेडेबल आणि नॉन बायोडिग्रेडेबल ऑर्गॅनिक मॅटरचं डिकम्पोजिशन करतोय, म्हणून त्याला ऑक्सिजन डिमांडला आपण म्हणत असतो केमिकल ऑक्सिजन डिमांड. ओके, त्या ऑक्सिजनला आपण म्हणतो, डिमांडला म्हणतो केमिकल ऑक्सिजन डिमांड. सो इथं दिलेलं आहे, ऑक्सिजन रिक्वायर्ड फॉर कंप्लीट डिकम्पोजिशन ऑफ टोटल ऑर्गॅनिक मॅटर केमिकली इज कॉल्ड ॲज केमिकल ऑक्सिजन डिमांड. ठीक आहे, सो हे लक्षात ठेवा. आता यामध्ये काय करतो आपण, काही केमिकल्स आहेत जसे की पोटॅशियम, डायक्रोमेट आणि सल्फ्युरिक ॲसिड, हे काय करतो आपण वेस्ट वॉटरमध्ये ॲड करतो. त्यामध्ये काही पोटॅशियम डायक्रोमेट ॲड केल्यानंतर डिकम्पोजिशन होत असते. आता हा पोटॅशियम डायक्रोमेट किती युटिलाइज झाला हे याच्यासाठी एक इंडिकेटर आहे, फिरॉइन इंडिकेटर, आणि टायट्रेंट आहे फेरस ॲमोनियम सल्फेट. सो आता फेरस ॲमोनियम सल्फेट जितका त्या ठिकाणी त्या टायट्रेशनमध्ये युटिलाइज झालेला आहे तेवढंच अमाऊंट युटिलाइज झाला असेल पोटॅशियम डायक्रोमेटचं, आणि तितकंच ऑक्सिजन डिमांड जे आहे दॅट इज द ऑक्सिजन डिमांड ऑफ दॅट डिकम्पोजिशन ऑफ द ऑर्गॅनिक मॅटर. ओके, सो हे लक्षात ठेवा, पोटॅशियम डायक्रोमेट आपण यूज करत असतो ॲज अ केमिकल इन COD प्रोसेस, इन COD ट्रीटमेंट प्रोसेस. ठीक आहे, पोटॅशियम डायक्रोमेट आपण यूज करत असतो COD टेस्टमध्ये. फक्त आपल्याला एवढंच माहीत असणं गरजेचं आहे की पोटॅशियम डायक्रोमेट यूज केलं जाते COD टेस्टमध्ये. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. आता नेक्स्ट स्लाइडवर पाहूया, बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड. ठीक आहे, आता बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड काय आहे? बघा, आता बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड आपण समजून घेऊया. जसं की आपण COD मध्ये पाहिलं की बायोडिग्रेडेबल, ठीक आहे, लक्ष देऊ नये का, बायोडिग्रेडेबल आणि नॉन बायोडिग्रेडेबल ऑर्गॅनिक मॅटरला डिकम्पोज करण्यासाठी जो ऑक्सिजन लागतो त्याला आपण म्हटलं होतं COD. आता फक्त जो बायोडिग्रेडेबल ऑर्गॅनिक मॅटर आहे त्याला डिकम्पोज करण्यासाठी लागणारच ऑक्सिजन आहे त्याला आपण काय म्हणतो, BOD. ठीक आहे, बॅक्टेरियाजला जो ऑक्सिजन रिक्वायर्ड आहे बायोडिग्रेडेबल ऑर्गॅनिक मॅटरला डिकम्पोज करण्यासाठी त्याला आपण म्हणत असतो BOD, बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड. सो आता ह्या बायोडिग्रेडेबल ऑर्गॅनिक मॅटरला आहे ना, इथं दिलंय की बायोडिग्रेडेबल ऑर्गॅनिक मॅटर जो आहे हा डिकम्पोज केला जाऊ शकतो मायक्रो ऑर्गॅनिझम्सने पण, म्हणजे बॅक्टेरियाज पण डिकम्पोज करतात, प्लस केमिकली पण डिकम्पोज केला जाऊ शकत होता, म्हणून याला बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड म्हटलं जातं. ठीक आहे, याला बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड का बरं म्हटलं जातं? कारण हा जो बायोडिग्रेडेबल ऑर्गॅनिक मॅटर आहे हा बॅक्टेरियाज किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम्स पण याला डिकम्पोज करू शकतात, आणि केमिकली पण हा बायोडिग्रेडेबल ऑर्गॅनिक मॅटर डिकम्पोज होऊ शकतो, म्हणून याला आपण बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड म्हणत असतो. पुढे पाहूया, हा जो थेरॉटिकली याचं जर आपण चेक केलं तर ही BODची जी व्हॅल्यू आहे ही 68% असते CODच्या. ओके, आता हा जर आपण ऑक्सिजन डिमांडचा जर आपण सिक्वेन्स जर पाहिला, ठीक आहे, सो टोटल जो काही ऑक्सिजन डिमांड आहे ती थेरॉटिकल ऑक्सिजन डिमांडपेक्षा जास्त आहे. थेरॉटिकल ऑक्सिजन डिमांड जी आहे ही COD पेक्षा जास्त असते, आणि CODची व्हॅल्यू जी आहे ही अल्टिमेट BOD ज्याला आपण YU ने डिनोट करतो. ठीक आहे, वायच्या पुढे स्मॉल यू ने आपण डिनोट करत असतो अल्टिमेट BODला, आणि अल्टिमेट BODची व्हॅल्यू जी आहे ही BOD ॲट 5 days पेक्षा जास्त असते. आता हे अल्टिमेट BOD काय आहे? बघा मित्रांनो, पूर्णपणे जो बायोडिग्रेडेबल ऑर्गॅनिक मॅटरला डिकम्पोज होण्यासाठी जो ऑक्सिजन लागेल दॅट इज नथिंग बट दी अल्टिमेट BOD. याच्यामध्ये काही मंथ्स लागतील, ठीक आहे, 2, 3, 4 महिने किती लागतील आपण सांगू शकत नाही पूर्णपणे बायोडिग्रेडेबल ऑर्गॅनिक मॅटरला डिकम्पोज होण्यासाठी. इतक्या वेळ आपण सिवेज ट्रीटमेंट प्लांटवर थांबून राहणार आहे का वेस्ट वॉटर सॅम्पलचं BOD चेक करून डिकम्पोज होण्यासाठी? नाही थांबू शकत. म्हणून
जे काही ब्रिटिशर्स होते त्यांच्या दरम्यान ज्यावेळेस ते टेस्ट घ्यायचे त्यावेळेस त्यांनी काय केलं होतं की आपण ज्यावेळेस सिवेज ट्रीटमेंट प्लांटवरती बीओडी चेक करायचो तर तो 5 डेजसाठी चेक केला जायचा, कारण 5 डेजचा जो बीओडी असायचा, ठीक आहे, 5 डेजचा जो बीओडी आहे तो आपल्या असं लक्षात आलं स्टडीमध्ये की इट इज नियरली अबाउट 68% ऑफ दी अल्टिमेट बीओडी. ठीक आहे, जे अल्टिमेट म्हणजे जे फायनल अल्टिमेट जे डिग्रेडेशन होणार आहे, ठीक आहे, फायनल जे डिकम्पोजिशन होणार आहे ऑर्गॅनिक मॅटरचं, बायोडिग्रेडेबल ऑर्गॅनिक मॅटरचं, त्याच्या 68% बीओडी जो आहे आपल्याला 5 दिवसामध्ये मिळतो. आणि अजून एक रिझन असं होतं की ज्यावेळेस ब्रिटिशर म्हणजे त्यांच्या ब्रिटन जे काही फॉरेन कंट्रीजमध्ये जे आहे वेस्ट वॉटर ट्रीट झाल्यानंतर रिव्हर्समध्ये डिस्पोज केलं जातं, बरोबर. सो ट्रीटमेंट प्लांटपासून डिस्पोजल पॉईंटपर्यंत 5 डेज लागायचे. ठीक आहे, ट्रीटमेंट प्लांटपासून डिस्पोजल पॉईंटपर्यंत डिस्पोज करण्यासाठी किती दिवस लागायचे? 5 डेज लागायचे. म्हणून आपण त्यावेळेस त्या दरम्यान जो बीओडी चेक केला त्याला 5 डेज बीओडी म्हटलंय, आधीपासून ते स्टडीमध्ये आहे. ठीक आहे, आपल्या इकडे तसं त्या प्रोसेसला आपण अप्लाय केलेला आहे. तो 5 डेज बीओडी म्हणतात त्याला. 20 डिग्री सेल्सिअसवरच का बरं बीओडी चेक केला जातो? ठीक आहे, हा बीओडी 5 डेज हा कुठे चेक केला जातो? ॲट 20 डिग्री सेल्सिअस. 20 डिग्री सेल्सिअसचं रिझन असं आहे कारण आपल्याला माहित आहे बायोलॉजिकल ॲक्टिव्हिटी जी आहे ही 20 डिग्री सेल्सिअस किंवा त्यापेक्षा जास्त टेम्परेचरवर चालू होते, है ना. बायोलॉजिकल ॲक्टिव्हिटी जी आहे बॅक्टेरियाची ती 20 डिग्री सेल्सिअस किंवा त्यापेक्षा जास्त टेम्परेचरवर चालू होते. म्हणून आपण बीओडी जो आहे 5 डेजला त्या ठिकाणी 20 डिग्री सेल्सिअस या टेम्परेचरवर चेक करत असतो. ओके, सो हे लक्षात ठेवा. त्यानंतर हा सिक्वेन्सही लक्षात ठेवा, IASला सुद्धा आलेला आहे हा. ओके, आता पहा नेक्स्ट टर्म पाहूया. आता बीओडीला कॅल्क्युलेट करण्यासाठी काही टर्म्स आहेत, काही फॉर्म्युलाज आहेत. यावर न्यूमरिकल मी म्हटलं बीओडीवर जास्त असतात, तर आपण पाहूया. आपण काय करतो, रॉ सिवेज जे आहे, सिवेज वेस्ट वॉटर जे आलेलं आहे आपल्याकडे सॅम्पल, सो त्यामध्ये ऑक्सिजनची व्हॅल्यू कमी आहे म्हणून आपण काय केलं, डिस्टिल वॉटर ॲड करतो. ठीक आहे, रॉ सिवेज ज्याला आपण त्याचं जे सॅम्पल आहे त्याला AML ने डिनोट केलेलं आहे. आणि डिस्टिल वॉटर जे ॲड करतोय आपण, डिस्टिल वॉटर का बरं ॲड करतो? कारण त्यामध्ये ऑक्सिजनची व्हॅल्यू जास्त आहे, रॉ सिवेजमध्ये कमी असते, म्हणून रॉ सिवेजची ऑक्सिजनची व्हॅल्यू वाढवतो, है ना, डिस्टिल वॉटर ॲड करून. आणि हे ज्यावेळेस मिक्स होतं त्यावेळेस डिस्टिल सिवेज बनतो, है ना. डिस्टिल सिवेजचं पर्पज काय आहे? एम टू इन्क्रीज द ऑक्सिजन लेवल टू गेट डायल्युशन फॅक्टर. सो आता हा डायल्युशन फॅक्टर जो आहे हा कॅल्क्युलेट केला जातो टोटल व्हॉल्यूम आपण रॉ सिवेज. ओके, किंवा त्याला कधी कधी पर्सेंटेजमध्ये दिला जातो. ठीक आहे, कधी कधी काय करतात क्वेश्चनमध्ये पर्सेंटेजमध्ये आपल्याला जे सिवेज व्हॅल्यू आहे ते दिलेली असतील किंवा सॅम्पल व्हॅल्यू, तर डायल्युशन फॅक्टर काढताना 100 अपॉन गिवन पर्सेंटने डिवाइड करायचं. ठीक आहे, तुम्ही लिहिण्यापेक्षा फक्त एवढं लिहा, 100 डिवायडेड बाय द गिवन पर्सेंटेज. जी आपल्याला डायल्युशनची व्हॅल्यू पर्सेंटेजमध्ये दिली असेल त्याला 100चं त्या ठिकाणी डिव्हिजनमध्ये घ्यायचं. ओके, तर आपल्याला डायल्युशन फॅक्टर मिळून जातो. बघा आता हे डायल्युशन फॅक्टरसाठी हे लक्षात ठेवा, डायल्युशन फॅक्टर कसं काढतात ते. नेक्स्ट स्लाइडवर जाऊया. आता डीओ टेस्ट. ठीक आहे, तर सिम्पल मी बीओडी टेस्ट जर सांगायचं झालं इथे बोर्डवरचे पॉईंट्स लिहिण्यापेक्षा सिम्पल मी जे सांगतोय ते लक्ष देऊन ऐका. बघा आपण काय करतो, जो काही आपल्याकडे सिवेज सॅम्पल आलेला आहे रॉ सिवेज, ठीक आहे, वेस्ट वॉटर आपण जे कलेक्ट करून घेऊन आलो आहे त्यामध्ये आपण डिस्टिल वॉटर ॲड केलं आणि तो बनला आहे डिस्टिल्ड सिवेज. आता जो काही वेस्ट वॉटर होता रॉ सिवेज त्याची ऑक्सिजनची लेवल वाढली आहे. मग आता आपण या डिस्टिल्ड सिवेजचा इनिशियल डीओ किती आहे म्हणजे त्यामध्ये डिझॉल्ड ऑक्सिजन किती आहे हा चेक करतो. आणि हा इनिशियल डिझॉल्ड ऑक्सिजन चेक केला जातो विंकलर्स मेथडने. ठीक आहे, डीओ आपण जो आहे चेक करत असतो डिझॉल्ड ऑक्सिजन विंकलर्स मेथडने. ओके, आता इनिशियल डीओ चेक केल्यानंतर बीओडी बॉटल्स असतात, त्या बॉटलमध्ये आपण ह्या बॉटल जे आहे यामध्ये ते सॅम्पल डीओ डायल्युटेड सिवेज जे आहे ते ठेवतो 5 दिवसासाठी. 5 डेजसाठी आपण इन्क्युबेटरमध्ये ठेवल्यानंतर, ठीक आहे, इन्क्युबेटरमध्ये आपण हे जे वेस्ट वॉटर डायल्युटेड सिवेज जे आहे हे आपण ज्यावेळेस 5 दिवस इन्क्युबेटरमध्ये ठेवतो 20 डिग्री सेल्सिअसवरती आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस बाहेर काढणार त्यावेळेस याचा फायनल डिझॉल्ड ऑक्सिजन चेक करतो. सो फायनल डिझॉल्ड ऑक्सिजन म्हणजे डीओ फायनल चेक करतो आपण. ओके, सो फायनल डीओ चेक केल्यानंतर, ठीक आहे, जो ऑक्सिजन कन्झ्युम झाला आहे, ठीक आहे, जे वेस्ट वॉटरमध्ये असणारे जे बॅक्टेरियाज होते यांनी काय केलं 5 दिवसामध्ये ऑक्सिजन कन्झ्युम केला, डायल्युटेड सिवेजमधून ऑक्सिजन कन्झ्युम केला. डायल्युटेड सिवेजमधून बॅक्टेरियाजने ऑक्सिजन कन्झ्युम करून डिकम्पोजिशन केलेलं आहे. मग ॲट लास्ट त्या वेस्ट वॉटर सॅम्पलमध्ये किती डिझॉल्ड ऑक्सिजन राहिलेलं आहे त्याला आपण म्हणतो फायनल डीओ. मग आता ऑक्सिजनचे डिप्लिशन म्हणजे किती ऑक्सिजनचं डिप्लिशन झालं आहे किंवा ऑक्सिजनची लेवल किती रिड्यूस झाली आहे 5 दिवसानंतर हे जर आपण चेक केलं ऑक्सिजन डिप्लिशन, तर आपल्याला फॉर्म्युला काय आहे, इनिशियल डीओ मायनस फायनल डीओ. ठीक आहे, ऑक्सिजन डिप्लिशनचा फॉर्म्युला लक्षात ठेवा, यावर आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. ऑक्सिजन डिप्लिशन इज इक्वल टू डीओ इनिशियल मायनस डीओ फायनल. ओके, सो आता बघा
हे जे ऑक्सिजन डिप्लिशन आहे आपल्या रॉ सिवेजचं हे आपल्याला मिळालंय, तर आपण जर बीओडी कॅल्क्युलेट केला, ठीक आहे, बीओडी जो आहे बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड 5 डेजसाठी जर आपण कॅल्क्युलेट केली 20 डिग्री सेल्सिअसवर बीओडी किती आहे ते, सो आपल्याला बघायला मिळतंय फॉर्म्युला आहे आपल्याकडे. हा फॉर्म्युला व्हेरी इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे. या बीओडीला आपण डिनोट करतो कॅपिटल वाय ने, ठीक आहे. बीओडीला आपण डिनोट करतो कॅपिटल वाय ने डिनोट करतो. 5 डेज वरती घेतल्या म्हणून इथं वाय 5 लिहिलेलं आहे, वरती 20 डिग्री सेल्सिअस दिलेलं आहे टेम्परेचर. ओके, सो y5 ॲट 20 डिग्री सेल्सिअस इज इक्वल टू इनिशियल डीओ मायनस फायनल डीओ इंटू डायल्युशन फॅक्टर, जो की आपण प्रिव्हियसली काढला आहे, ठीक आहे. इनिशियल डीओ मायनस फायनल डीओ इंटू डायल्युशन फॅक्टर ह्या फॉर्म्युलाला यूज करून तुम्ही बरेचसे बीओडीचे न्यूमरिकल सॉल्व्ह करू शकतात. बीओडी ॲट 5 डेज विचारला की हा फॉर्म्युला यूज करायचा आहे, इनिशियल डीओ मायनस फायनल डीओ इंटू डायल्युशन फॅक्टर, ठीक आहे. हा पाठ करून ठेवा, ठीक आहे. इनिशियल डीओ मायनस फायनल डीओ इंटू डायल्युशन फॅक्टर. डायल्युशन फॅक्टर कसा काढतात प्रिव्हियस स्लाइडवर दिलेला आहे, ठीक आहे. डायल्युशन फॅक्टर जर इन केस जे गिवन पर्सेंटेज असेल आणि 100ला त्या गिवन पर्सेंटेज डिवाइड करायचं तर डायल्युशन फॅक्टर मिळेल, किंवा कधी कधी डायल्युशन फॅक्टरचा नंबर पण दिलेला असेल, ठीक आहे. डायल्युशन फॅक्टर जो आहे डायल्युशन फॅक्टर हा कधी कधी नंबरमध्ये पण दिला असेल, जसं की 50 टाइम्स हा काय आहे डायल्युशन फॅक्टर आलेला आहे, ठीक आहे. कधी कधी नंबर दिलेला असतो 50 टाइम्स डायल्युटेड आहे तर डायल्युशन फॅक्टर किती झाला 50, ठीक आहे. किंवा हा एक फॉर्म्युला आहे डायल्युशन फॅक्टरचा, टोटल व्हॉल्यूम अपॉन रॉ सिवेज व्हॉल्यूम. ओके, सो आता हे आलं असेल लक्षात. आता नेक्स्ट पाहूया. सो आता इन केस आपल्याला इनिशियल डीओ जर कॅल्क्युलेट करायला लावला, ठीक आहे, आपण इनिशियल डीओची व्हॅल्यू जर कॅल्क्युलेट केली, सपोज आपल्याकडे डिस्टिल्ड सिवेज आहे त्याचा डीओ जर घेतलाय आणि आपण या व्हॉल्यूम जे आहे डिस्टिल वॉटरचं त्याला आपण म्हटलं बी ने, कॅपिटल बी ने डिनोट केलाय, आणि जो डिझॉल्ड ऑक्सिजन जो आहे रॉ सिवेजचा त्याला डिझॉल्ड ऑक्सिजन ऑफ द रॉ सिवेज त्याला कॅपिटल ए ने डिनोट केलाय, डीओ ए ने डिनोट केलाय, आणि व्हॉल्यूम ऑफ रॉ सिवेज त्याला आपण कॅपिटल ए ने डिनोट केलाय. सिम्पली जर आपल्याला इनिशियल डीओची व्हॅल्यू जी आहे पुढे जाऊन कमी होते ना, इनिशियल डीओ जो आहे हा रिड्यूस होत असतो. सो आता हा इनिशियल डीओच्या साठी फॉर्म्युला हा तुम्ही इथं नोट डाऊन करून ठेवायचा आहे, ब्रॅकेटमध्ये जो दिलेला आहे तो बघा, इथे ब्रॅकेटमध्ये जो दिलेला आहे तो इनिशियल डिझॉल्ड ऑक्सिजन इज इक्वल टू डिझॉल्ड ऑक्सिजन ऑफ द रॉ सिवेज मल्टिप्लाइड बाय व्हॉट, हा जो आहे हा व्हॉल्यूम ऑफ रॉ सिवेज आहे कॅपिटल ए, प्लस डिझॉल्ड ऑक्सिजन ऑफ द डिस्टिल्ड सिवेज मल्टिप्लाइड बाय व्हॉल्यूम ऑफ द डिस्टिल्ड वॉटर, ठीक आहे, मल्टिप्लाय केलंय, डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ रॉ सिवेज प्लस व्हॉल्यूम ऑफ डिस्टिल्ड वॉटर, ठीक आहे, याने डिवाइड करायचं आहे. सो हा इनिशियल डिझॉल्ड ऑक्सिजनचा फॉर्म्युला आहे, ठीक आहे. नेक्स्ट स्लाइडवर जाऊया. आता हा अल्टिमेट बीओडी कसा कॅल्क्युलेट करतात. इन केस अल्टिमेट बीओडी जर कॅल्क्युलेट करायचं असेल म्हणजे 100% जे डिकम्पोजिशन होत आहे, ठीक आहे, 100% जे बायोडिग्रेडेबल ऑर्गॅनिक मॅटरचं डिकम्पोजिशन झालं तर त्यावेळेस अल्टिमेट बीओडीची व्हॅल्यू जी आहे ती आपण कशा प्रकारे कॅल्क्युलेट